इयत्ता 7वी विषय मराठी पाठ 12 विदर्भाचे नंदनवन. बालमित्रांनो, प्रोफेसर शरदचंद्र टोंगो हे यवतमाळ येथे अमोलकचंद महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक असून कादंबरीकार व कथाकार म्हणून मराठी वाचकांना परिचित आहेत. स्वीकार, प्रत्यय, चढ उतार या त्यांच्या कादंबऱ्या व इतरही अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. एका थंड हवेच्या ठिकाणाचा परिचय तुम्हाला या पाठात होणार आहे. काश्मीर हे जसे भारताचे नंदनवन तसेच चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य स्थळाचा येथे परिचय तर करून घ्याच, पण कधी संधी मिळाली तर या सुंदर स्थळाला भेटही द्या. अमरावती ते चिखलदरा हा फार तर 100 किलोमीटरचा प्रवास आहे. वैशाख महिना असला तरी या चिखलदऱ्यात उन्हाचा त्रास मुळीच नाही. वर्षभराचा शिणभाग घालवून ताजेतवाने व्हावे म्हणून उन्हाळ्यात आपण या नंदनवनात येतो. नंदनवन? होय, सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेले चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवनच आहे. या चिखलदऱ्यात आता मनमुराद भटकूया. येथे आपण कितीही फिरलो तरी थकवा येत नाही. चला तर मग. मित्रांनो, चिखलदरा हे नाव या गावाला कसे पडले माहीत आहे का? कौरव पांडवांची कथा तुम्हाला माहीतच आहे. पांडव द्यूतात सर्वस्व हरले. त्यासाठी त्यांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला. त्यातही अट अशी होती की अज्ञातवासाच्या 1 वर्षात पांडवांना कोणी ओळखलेच तर परत 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागणार होता. म्हणून पांडवांनी अज्ञातवासाचा काळ विराटनगरीत काढायचं निश्चित केला. ही विराटनगरी येथून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे. सातपुड्याच्या या परिसरातील सर्वात उंच शिखराचे नाव वैराट. हे नाव विराट राजाच्या नावावरूनच पडले आहे. या विराटनगरीचा राजा विराट हा एक भला मनुष्य होता. विराटाचा मेहुणा कीचक हा त्याचा सेनापती होता. तो अत्यंत दुष्ट होता. या परिसरात भीमाचे व त्याचे एकदा द्वंद्व युद्ध झाले. त्यात कीचक मारला गेला. त्याचे प्रेत भीमाने एका दरीत फेकून दिले व आपले हात त्याने एका कुंडात धुतले. कीचकाला दरीत फेकून दिले म्हणून या स्थानाला पूर्वी कीचकदरा असे म्हणत. हल्ली याला चिखलदरा असे म्हणतात. भीमाने ज्या कुंडात हात धुतले ते कुंड भीमकुंड या नावाने आजही ओळखले जाते. येथे ऊन अजिबात जाणवत नाही. हवा कशी झुळझुळ वाहते. समुद्रसपाटीपासून हे स्थान सुमारे 1200 मीटर उंचीवर आहे. नयनरम्य वनश्रीने नटलेल्या या ठिकाणी कितीतरी आजारी लोक हवापालट करण्याकरिता येऊन राहतात. वसंत ऋतूत तर चिखलदऱ्याची वनश्री पानफुलांनी कशी नटलेली असते पहा. साग, सालई, तिवस, चार या झाडांनी इथले घनदाट अरण्य कसे बहरून आलेले असते. रंगीबेरंगी फुलांनी डवरलेल्या रायमुनींची घनदाट अरण्येही येथे आहेत. याशिवाय येथे बचनागाची वने आहेत. बांबूची बेटे आहेत. हे पहा, सुगंध उधळणारे तिरवाडीचे गवत. या गवतापासून सेसा नावाचे तेल काढतात. या रानात वाघ, चित्ते, रानडुकरे, रानम्हशी, हरणे, ससे इत्यादी प्राणी राहतात. अरण्य घनदाट असूनही पक्षी मात्र फारच कमी प्रमाणात आढळून येतात. याला कारण येथे पडणारा मुसळधार पाऊस. रानात नाग, धामण, अजगर ही जनावरे ही दिसतात. समोर किल्ला दिसतो ना, तो गाविलगडचा किल्ला. चिखलदऱ्याहून तो फार तर 2 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला इसवी सन 1325च्या सुमारास बांधला असावा. तो पूर्वी गवडी राजांच्या ताब्यात होता म्हणून त्याला गवडीगड असे म्हणत. यालाच आता गाविलगड असे म्हणतात. कविवर्य बी यांना या किल्ल्याविषयी कविता लिहिण्याची स्फूर्ती झाली. त्यांनी गाविलगड ही कविता लिहायला घेतली होती, पण दुर्दैवाने त्यांची ही कविता अपूर्ण राहिली. बालमित्रांनो, आपल्या पुस्तकात या ठिकाणी आपणास गाविलगडच्या किल्ल्याचे चित्र देण्यात आलेले आहे. चिखलदऱ्याची 2 मुख्य आकर्षणे म्हणजे एक गाविलगड आणि दुसरे कॉफीचे बगीचे. येथील सरकारी बगीचात काय नाही,
आंबा, केळी, जांब, बकुळ, निलगिरी, अशोक, नारळ, बदाम, अक्रोड अशी नाना प्रकारची झाडे आहेत. पण येथील प्रमुख उत्पन्न आहे कॉफीचे. चिखलदऱ्याच्या पोस्टापासून वैराटापर्यंत चालत जाण्यात मोठी मौज वाटते. त्या रस्त्याने काही ठिकाणांवरून चिखलदऱ्याचे सृष्टी सौंदर्य पाहून आपण थक्क होतो. अशा ठिकाणांना पॉइंट म्हणतात. या रस्त्यावर भीमकुंड, देवी, मोजरी, हरिकेन, लॉंग प्रॉस्पेक्ट इत्यादी महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. ही पहा, अवतीभोवती किती छोटी छोटी गावे आहेत. ही चिमणी चिमणी गावे कोरकूंची आहेत. जमिनीवरून हे लोक समोरासमोर वाघाची शिकार सहज करतात. मचाणावरून वाघाची शिकार करणे हे कमीपणाचे समजतात. कोरकूंच्या भाषेला कोरकू हेच नाव आहे. कोरकू या शब्दाचा अर्थ माणसे असा आहे. कोरकूंच्या गावात एक पुजारी असतो. त्याला भूमका असे म्हणतात. त्याच्या तंत्राने सारा गाव चालतो. या जमातीतील स्त्रियांना रुंद काठाचे लुगडे विशेष आवडते. पुरुषांना कोशा फेटा फार आवडतो. त्यावर फुलांचे तुरे खोमतात. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरमणीय चिखलदऱ्याच्या परिसरातील माणसे ही अशी आहेत. कविवर्य वामन नारायण देशपांडे यांनी कोरकूंच्या जीवनावर कोरकू या नावाने अतिशय सुंदर काव्य लिहिले आहे. आता मात्र परतायला हवे. सायंकाळ केव्हा झाली हे आपल्या ध्यानातच आले नाही. आपल्या निवासस्थानी पोहोचेपर्यंत काळोख गच्च भरेल. मग कोरकूंच्या झोपड्यात शेकोट्या पेटतील आणि त्यांच्या नृत्यसंगीताने सारे वातावरण कसे दुमदुमून जाईल. बालमित्रांनो, आता आपण काही शब्दांचे अर्थ, वाक्प्रचार तसेच शब्दसमूहासाठी एक शब्द पाहूया. अरण्य, वन, नंदनवन, आत्यंतिक सुखाची स्थिती. अज्ञातवास, माहीत नसेल असे निवासस्थान. वनवास, जंगलात राहणे, हद्द पार करणे. दुष्ट, वाईट. झुळझुळ, मंद गतीने. नयनरम्य, डोळ्यांना चांगला वाटणारा किंवा सुख देणारा. बहरून, फुलणे. कोरकू, एक मानव जाती. वाक्प्रचार. सर्वत्र हरले, सर्व गमविणे. शीणभाग घालविणे, थकवा घालणे. थक्क होणे, चकित होणे. शब्दसमूहासाठी एक शब्द. अज्ञात, जे माहीत नाही ते. सातपुडा, 7 पर्वतांचा समूह. द्वंद्वयुद्ध, 2 विरोधी व्यक्तींच्या मध्ये युद्ध. भीमकुंड, भीमाने ज्या कुंडात हात धुतले ते कुंड. संवादासाठी दिलेल्या या प्रश्नांची वर्गात आपल्या वर्गमित्रांसोबत चर्चा करायची आहेत. या प्रश्नांची उत्तरे लेखित स्वरूपात लिहायची नाहीत. प्रश्न दुसरा. खाली दिलेल्या वाक्यांचा भावार्थ असलेले वाक्य विकल्पातून शोधून लिहा. 1. वर्षभराचा शिणभाग घालवून ताजेतवाने व्हावे. याचा अर्थ ब. वर्षभराचा थकवा घालवून ताजेतवाने झाले पाहिजे. 2. पांडव द्यूतात सर्वस्व हरले. उत्तर क. पांडवांनी द्यूत क्रीडेत आपले सर्व गमविले. 3. चिखलदऱ्याचे सृष्टी सौंदर्य पाहून आपण थक्क होतो. उत्तर अ. चिखलदऱ्याचे सृष्टीचे सौंदर्य पाहून आपण चकित होतो. प्रश्न 3. दिलेल्या उदाहरणासारखे दुसरे शब्द लिहा आणि वाक्यात प्रयोग करा. वन, वनवास. वाक्य. कोरकू वनवासी जमात आहे. 2. अजातशत्रू. वाक्य. अजातशत्रू म्हणजे ज्याला कोणताही शत्रू नाही. 3. दूतावास. वाक्य. परदेशात आपला दूतावास असतो. 4. यात्रा, यात्राळू. वाक्य. यात्राळू लोक मंदिराकडे जात होते. 5. श्रद्धा, श्रद्धावान. वाक्य. मिहीर खूप श्रद्धावान आहे. 6. कष्ट, कष्टाळू. वाक्य. कष्टाळू माणूस नक्की यशस्वी होतो.